नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहे। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्राची किनारपट्टी पुढीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी पुढीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोकण किनारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती? पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 भारतमाला परियोजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? भारतमाला परियोजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रोड आणि महामार्ग प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खडकामधील खनिजांचे विघटन होणे म्हणजेच टिंब अपक्षय होय। खडकामधील खनिजांचे विघटन होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणते अपक्षय होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रासायनिक अपक्षय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 चेन्नई येथील पुढीलपैकी कोणती भारतामध्ये सर्वात लांब पुळण आहे? भारतामधील सर्वात लांब पुळण पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मरीना ही भारतामधील सर्वात लांब पुळण आहे। क्रमांक 8 ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने पुढीलपैकी कोणता व्यवसाय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 सुती कापड उद्योगासाठी पुढीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? सुती कापड उद्योगासाठी पुढीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दमट हवामान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 भारतीय हरित क्रांती जनक पुढीलपैकी कोण होते? भारतीय हरित क्रांती जनक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर एस स्वामीनाथन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 19 जुलै 1969 साली देशामधील पुढीलपैकी किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै 1969 रोजी देशामधील पुढीलपैकी किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा पुढीलपैकी कोणत्या राज्याला लागलेली आहे? महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा ही पुढीलपैकी कोणत्या राज्याला लागलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 अल्पमुदतीच्या कर्जाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? अल्पमुदतीच्या कर्जाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पीक कर्ज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या भागांना पुढीलपैकी काय म्हटले जाते? कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या भागांना पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्यांना खलाटी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 18 चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19 आपल्या खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। गोदावरी नाशिक, बिंदुसरा बीड, इंद्रायणी अहमदनगर, गोदावरी नांदेड आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी अहमदनगर या ठिकाणी
चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 21 पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. चले जाव चळवळ 1942, सविनय कायदेभंग चळवळ 1935, असहकार चळवळ 1920, पुणे करार 1932. तर या ठिकाणी चुकीची जोडी होईल ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 72 नुसार राष्ट्रपतीला माफीचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 23 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 24 पाचगणी हे पर्यटन ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते. पाचगणी हे पर्यटन ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डेव्हिड बेकहम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. डेव्हिड बेकहम हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 29 दाजीपूर राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. दाजीपूर राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गवे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कॉपर सल्फेटचे मराठी नाव पुढीलपैकी कोणते आहे. कॉपर सल्फेटचे मराठी नाव पुढीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोरसूद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कुंभारली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो. कुंभारली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कराड ते चिपळूण या 2 शहरांना कुंभारली घाट हा जोडतो. प्रश्न क्रमांक 32 मुर्हा मेहसाणा सुरती पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत. मुर्हा मेहसाणा सुरती पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हैस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. अलिबाग कलिंगड, सांगली द्राक्ष, वसई केळी, राजेवाडी संत्री. तर आपल्या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजेवाडी संत्री या ठिकाणी चुकीची जोडी होईल. क्रमांक 34 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उभयान्नवी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे. खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूटन हे बलाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 36 सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो. सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲनाटॉमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सेन्सेक्स हे पुढीलपैकी काय आहे. सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आगा खान कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पुढीलपैकी कोण होते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पुढीलपैकी कोण होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते ठिकाण हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. खालीलपैकी कोणते ठिकाण हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे शहर राजवाड्या
राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 42, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 26 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 44, पंतप्रधान पुढीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो? पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रामधील विधानसभेच्या सदस्यांची संख्या पुढीलपैकी किती आहे? महाराष्ट्रामधील विधानसभेच्या सदस्यांची संख्या पुढीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 288 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46, संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण पुढीलपैकी कोणी केले होते? संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण पुढीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, सतीश धवन अंतराळ केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सतीश धवन अंतराळ केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48, राळेगण सिद्धी हे श्री अण्णा हजारे यांचे गाव पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? राळेगण सिद्धी श्री अण्णा हजारे यांचे गाव पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, पारनेर तालुका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा अग्रेसर आहे? सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51, कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? पुढीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, बर्फ हा वितळताना आकुंचन पावतो. प्रश्न क्रमांक 52, बालकवी म्हणून पुढीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे पुढीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, त्र्यंबक बापूजी ढोंबरे यांचे बालकवी हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 53, पाण्याचा गोठण बिंदू पुढीलपैकी किती अंश सेल्सिअस आहे? पाण्याचा गोठण बिंदू पुढीलपैकी किती अंश सेल्सिअस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 0 अंश सेल्सिअस हे पाण्याचा गोठण बिंदू आहे. प्रश्न क्रमांक 54, राधानगरी धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, भोगवती या नदीवर राधानगरी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 55, चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रामधील प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रामधील प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, हुमरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56, छावा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, शिवाजी सावंत हे छावा या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 58, शरीरामधील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? शरीरामध्ये पुढीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते. प्रश्न क्रमांक 60, महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 1869 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61, मानवी शरीरामधील सर्वात लांब हाड पुढीलपैकी कोणते आहे? मानवी शरीरामधील सर्वात लांब हाड पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, मांडीचे हाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62, महाराष्ट्र पठार पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, बेसॉल्ट खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, चैत्यभूमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64, हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून पुढीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो? हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून पुढीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो? आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून पुढीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो ते.
तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे 101वी घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 101वी घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वस्तू व सेवा कर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर टिंब ताऱ्याचे चिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर टिंब ताऱ्याचे चिन्ह आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब पंचकोणी तारे चिन्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणता वायू वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणता वायू वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मीराबाई चानू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मीराबाई चानू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वेट लिफ्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ॲसिड असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 गोंडावना विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावना विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 इंडिया आफ्टर नेहरू या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? इंडिया आफ्टर नेहरू या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुलदीप नय्यर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर पुढीलपैकी किती होते? सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर पुढीलपैकी किती होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 925 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 तापी नदी पुढीलपैकी कोणत्या पर्वतातून उगम पावते? तापी ही नदी पुढीलपैकी कोणत्या पर्वतातून उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 अक्षरधाम मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अक्षरधाम हे मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गांधीनगर गुजरात या ठिकाणी अक्षरधाम मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन पुढीलपैकी केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 22 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे कायदे कोणत्या वर्षी मंजूर केले होते? इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे पुढीलपैकी कायदे कोणत्या वर्षी मंजूर केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1860 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 केवलादेव नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव नॅशनल पार्क हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 चिल्का तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का हा तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सामाजिक करार हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी तयार केला होता? सामाजिक करार हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी तयार केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 थॉमस जेफरसन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी 15 सप्टेंबर रोजी कोणता दिन असतो? खालीलपैकी 15 सप्टेंबर रोजी पुढीलपैकी कोणता दिन असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अभियंता दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन करणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन करणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 त्रिची तामिळनाडू या ठिकाणी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 22 अरबी समुद्राची राणी पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? अरबी समुद्राची राणी पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोची या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. नामडफा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामडफा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जागतिक रेड क्रॉस दिन पुढीलपैकी केव्हा असतो? जागतिक रेड क्रॉस दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कुष्ठरुग्णांसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कुष्ठरुग्णांसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वडोरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मोक्का हा कायदा पुढीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? मोक्का हा कायदा पुढीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संघटित गुन्हेगारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 उचल्या या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पोटोमॅक ही नदी पुढीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? पोटोमॅक ही नदी पुढीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे? कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 टिंब यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इटक या कामगार संघटनेची स्थापना केली होती. मुंबई येथे कोणी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इटक या कामगार संघटनेची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2015 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 16 भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 51A या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आत्मीय सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? आत्मीय सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महात्मा फुले यांचा जन्म पुढीलपैकी केव्हा झाला होता? महात्मा फुले यांचा जन्म पुढीलपैकी केव्हा झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 एप्रिल 1827 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिंदू विवाह पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता? हिंदू पुनर्विवाह कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1856 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 काकोरी कट योजना कोणत्या वर्षी झाली होती? काकोरी कट योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1925 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाडचा सत्याग्रह पुढीलपैकी केव्हा झाला होता? महाडचा सत्याग्रह पुढीलपैकी केव्हा झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20 एप्रिल 1928 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सर्व इंधनामध्ये टिंबचे कॅलरी मूल्य हे सर्वात जास्त असते. सर्व इंधनामध्ये टिंबचे कॅलरी मूल्य हे सर्वात जास्त असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजनचे सर्वात जास्त कॅलरी मूल्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी प्राण्यामधील सर्वात मोठा संघ कोणता आहे? खालीलपैकी प्राण्यामधील सर्वात मोठा संघ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रोटोझोआ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अतिपर्जन्याचा जांभा विरहित भाग पुढीलपैकी कोणत्या विभागामध्ये आहे? अतिपर्जन्याचा
जिल्ह्याचा जांभा विरहित भाग पुढीलपैकी टिंब प्रदेशामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण कोकण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तृतीय रत्न हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिले होते? तृतीय रत्न हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षण प्रसार करण्यासाठी 1936 मध्ये पुढीलपैकी कोणती संस्था उघडली होती? महर्षी कर्वे यांनी 1936 मध्ये पुढीलपैकी कोणती संस्था उघडली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला होता? टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मंडालेचा तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 डोंगरीच्या तुरुंगामधील 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? डोंगरीच्या तुरुंगामधील 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 झास्कर लडाख आणि काराकोरम हे पर्वत पुढीलपैकी कोणत्या हिमालयामध्ये आहेत? झास्कर लडाख आणि काराकोरम हे पर्वत रांगा पुढीलपैकी कोणत्या हिमालयामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काश्मीर हिमालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना ही केली जाते? भारतामध्ये किती वर्षांनी पशुगणना ही केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये दर 5 वर्षांनी गणना ही केली जाते. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते तरंग हे भूकंपाशी निगडीत नाहीत? खालीलपैकी कोणते तरंग हे भूकंपाशी निगडीत नाहीत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्युत चुंबकीय तरंग हे भूकंपाशी निगडीत तरंग नाहीत. प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन केले जाते? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत पुढीलपैकी कोणती आहे? जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत पुढीलपैकी कोणती पद्धत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द्विखंडन पद्धत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 बांदीपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 बुक्सा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बुक्सा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नामेरी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामेरी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला पुढीलपैकी काय म्हणतात? ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फिनेगार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्यांना आम्रसरी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16 संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान खालीलपैकी कशा प्रकारचे आहे? संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान खालीलपैकी कशा प्रकारचे हवामान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उष्णकटिबंधीय हवामान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 ठाणे जिल्ह्यामधील घोलवड येथील पुढीलपैकी काय लोकप्रिय आहे? ठाणे जिल्ह्यामधील घोलवड या ठिकाणी पुढीलपैकी काय प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिकू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेतीस पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेतीस पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते भारतामध्ये राज्य हे भैमुग उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? खालीलपैकी कोणते राज्य हे भारतामध्ये भैमुग उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात हे राज्य भैमुग उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20 तांदळाखालील सर्वाधिक क्षेत्र असलेला खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? तांदळाखालील सर्वाधिक क्षेत्र असलेला खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन
क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 यमुना आणि गंगा नदीचा संगम पुढीलपैकी कोठे होतो? यमुना आणि व गंगा नदीचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टिंबटिंब ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. पुढीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेरेखोल ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 24 भारतामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भ्राकरा नानगल या ठिकाणी सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश वसलेला आहे? भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश बसलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. द ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? द ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बराक ओबामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बोको हराम ही दहशतवादी संघटना पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये कार्यरत आहे? बोको हराम ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कार्यरत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नायजेरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाणी यांना वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 4 एक लहारे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एक लहारे औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नीती आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अँड्रॉइड हे पुढीलपैकी काय आहे? अँड्रॉइड हे पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अँड्रॉइड हे ऑपरेटिंग सिस्टीम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आपला पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा. तर शब्द आहे एरंड्याचे गुऱ्हाळ. आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कंटाळवाणी संभाषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शरीरामधील साखरेचे नियंत्रण पुढीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? शरीरामधील साखरेचे नियंत्रण पुढीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला होता? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कार्ल मार्क्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ऑडिट ऑफ ब्युरो सर्क्युलेशन ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वृत्तपत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 टॅक्सिकॉलॉजी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? टॅक्सिकॉलॉजी हे पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एक कदम स्वच्छता की ओर या ठिकाणी योग्य घोषवाक्य होईल. प्रश्न क्रमांक 15 सध्या व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर GIF नावाने चलचित्र डाउनलोड केले जात आहे. आपला GIF म्हणजे पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? GIF म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 17 चित्रकूट धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती या नदीवर चित्रकूट धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 18 जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? जिना हाऊस
ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तुंगभद्रा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुंगभद्रा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सिमलीपाल अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सिमलीपाल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओडिशा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक साक्षरता दिन पुढीलपैकी केव्हा असतो? जागतिक साक्षरता दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील तत्वे पुढीलपैकी कोणी मांडली होती? भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील तत्वे पुढीलपैकी कोणी मांडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लंडन विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे पहिले भारतीय पुढीलपैकी कोण होते? लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला होता? भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 इंदुप्रकाश या वृत्तपत्र संस्थापक पुढीलपैकी कोण होते? इंदुप्रकाश या वृत्तपत्र संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विष्णू शास्त्री पंडित या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते पुढीलपैकी कोण होते? गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राम मनोहर लोहिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रिव्होल्युशनरी हे पत्रक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? रिव्होल्युशनरी हे पत्रक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सचिंद्रनाथ सन्याल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताची नायटिंगेल म्हणून पुढीलपैकी कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नायटिंगेल म्हणून पुढीलपैकी कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 एक अश्वशक्ती म्हणजेच पुढीलपैकी किती वॅट होईल? एक अश्वशक्ती म्हणजेच पुढीलपैकी किती वॅट होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 746 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध करीत असताना लाला लजपतराय यांच्यावर काठीचे वार पुढीलपैकी कोणी केले होते? लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध करीत असताना लाला लजपतराय यांच्यावर काठीचे वार पुढीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सॅडर्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 33 दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णराव भालेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लक्षद्वीप बेटे पुढीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहेत? लक्षद्वीप बेटे पुढीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 35 कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वज्रेश्वरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये रब्बी पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात? महाराष्ट्रामध्ये रब्बी पिके पुढीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिवाळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? पुढीलपैकी कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेंगलोर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोठे भरवण्यात आली होती? जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोठे भरवण्यात आली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्राझील या ठिकाणी योग्य आन्सर
आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 26 नोव्हेंबर हा दिवस पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संविधान दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुपे बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते? भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुपे बेरोजगारी ही प्रामुख्याने आढळून येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कृषी क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चौरी चौरा घटनेनंतर पुढीलपैकी कोणती चळवळ ही संपुष्टात आली होती? चौरी चौरा घटनेनंतर पुढीलपैकी कोणती चळवळ ही संपुष्टात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असहकार चळवळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये कहान येथे व भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर येथे पुढीलपैकी कोणता धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मॅंगनीज धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पुढीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहे? पुढीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी आंध्र प्रदेश येथे उगम पावते या ठिकाणी चुकीचे विधान होईल. प्रश्न क्रमांक 8 कोकणामध्ये पुढीलपैकी कोणती वने ही प्रामुख्याने आढळतात? कोकणामध्ये पुढीलपैकी कोणती वने ही प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये पुढीलपैकी कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये पुढीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत संघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नांचा तास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 FIR म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? FIR म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणता भाग हा भारत आणि श्रीलंका यांना दुभागतो? खालीलपैकी कोणता भाग हा भारत आणि श्रीलंका यांना दुभागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पालकची समुद्रधानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 साबरमती नदी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून उगम पावते? साबरमती ही नदी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आरवली पर्वत रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतामधली पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? भारतामधली पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामधली पहिली अणुभट्टी ही अप्सरा या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 19 जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार पुढीलपैकी कोण पाहतो? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार पुढीलपैकी कोण पाहतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामधले पहिले इंग्रजी वृत्तपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? भारतामधले पहिले इंग्रजी साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स ऑगस्टस हिकी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये इसवी सन 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती? भारतामध्ये इसवी सन 1856 मध्ये पुढीलपैकी कोणी पुरातत्व विभागांची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 धूपगड पंचमढी हे शिखरे
पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? धूपगड, पंचमढी हे शिखरे पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वत रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मॅग्रीव वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? मॅग्रीव वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 महाराष्ट्रामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते? महाराष्ट्रामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट पासून महसूल वर्ष हे सुरू होत असते. प्रश्न क्रमांक 31 बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 धन विधेयक हे पुढीलपैकी कशामध्ये प्रस्तुत केले जाते? धन विधेयक हे पुढीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रस्तुत केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धन विधेयक हे नेहमी फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केले जाते. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटनेमधील राज्यांचे राज्यपाल या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 153 कलम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय राज्यघटनेमधील राज्यांची उच्च न्यायालय यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? भारतीय राज्यघटनेमधील राज्यांची उच्च न्यायालय यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 214 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सरिस्का राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सरिस्का राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी पुढीलपैकी किती किमी आहे? ब्रह्मपुत्रा नदीची लांबी पुढीलपैकी एकूण किती किलोमीटर लांबी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 3848 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 40 भारतीय हवाई दल दिन पुढीलपैकी केव्हा असतो? भारतीय हवाई दल दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 ऑक्टोबरला भारतीय हवाई दल दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंदरी बिहार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतामध्ये जैव तंत्रज्ञान धोरण जाहीर करणारे पहिले राज्य पुढीलपैकी कोणते होते? भारतामध्ये जैव तंत्रज्ञान धोरण जाहीर करणारे पहिले राज्य पुढीलपैकी कोणते राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कपूरथळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतामध्ये सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाकरा नानगल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 47 झेलम नदीचा उगम कोणत्या सरोवरामधून झालेला आहे? झेलम नदीचा उगम पुढीलपैकी कोणत्या सरोवरामधून झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उलर सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भाकरा धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हणतात? भाकरा धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोविंद सागर या ठिकाणी
ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 49 शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आरवली पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 पुणे बारामती या दोन शहरादरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे बारामती या दोन शहरादरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिवा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 पवना जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवना जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडे आढळणारी आदिवासी जमात पुढीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडील आढळणारी जमात पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मारिया गौंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल.